मंत्री आदित्य तटकरे ने मुंबई में एक पत्रकार परिषद आयोजित की, जिसमें उन्होंने राज्य में पर्यटन विकास, महिला सशक्तिकरण और रोजगार निर्माण से जुड़े कई महत्वपूर्ण मुद्दों पर बात की। आदित्य तटकरे ने बताया कि महाराष्ट्र सरकार ने पर्यटन क्षेत्र में निवेश को बढ़ावा देने के लिए कई नए कदम उठाए। विशेष रूप से कोकण क्षेत्र, अजंठा एलोरा और विदर्भ के प्राकृतिक पर्यटन स्थलों को विकसित करने पर विशेष ध्यान दिया जा रहा है। नाही, मला वाटत नाही तशा पद्धतीचं हे काही असेल। निश्चितपणाने आर्थिकरित्या वेगवेगळ्या बाबींमुळे शासनावर नक्कीच त्या ठिकाणी ताण येण्याची शक्यता आहे, कारण आत्ताची जी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थिती झाली त्याचा कुठे ना कुठेतरी फटका हा पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक ह्याला बसेल। पण या संबंध परिस्थितीमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेले जे क्षेत्र आहेत तिथं लवकरात लवकर नुकसान भरपाई देणं आणि ते तिथलं सर्व जे काही जीवन विस्कळीत झालेलं आहे ते पूर्वपदावर आणणं ही सध्याच्या काळामध्ये किंवा या कालावधीमध्ये शासनाचं प्राधान्य आहे। जवळपास 1 कोटी एकरपेक्षा जास्ती जे क्षेत्र आहे ते बाधित झालेलं आहे। पंचनाम्याचं काम अजून सुरू आहे। सप्टेंबरपर्यंतचे मला वाटते पंचनामे हे आता येण्याची सुरुवात झालेली आहे। आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा जे काही नुकसान झालं त्याचे पंचनामे येतील। तर ह्या सगळ्या बाबींमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि आदरणीय अमित शाह साहेबांचाही दौरा झाला। त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आश्वासित केलं आहे की केंद्राकडून पण त्या संदर्भातली मदत येईल। त्याच्यामुळे विभाग म्हणून आम्ही प्रत्येक जो विभाग आहे तो पुढच्या कालावधीमध्ये काही तणावातनं निश्चितपणाने जाणारच आहे। पण त्या तणावातनं जात असताना एका गोष्टीची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे की जी काही पूर परिस्थिती किंवा अतिवृष्टी झालेली आहे या संकटातून शेतकरी बांधवांना काढणं आणि नागरिकांना काढणं ही सध्याचं प्राधान्य आहे। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता मी कोकणामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून काम करते। साधारणपणे दरवर्षी आमच्याकडे सुद्धा अतिवृष्टी असेल, चक्रीवादळासारखे संकट येत असतात आणि या संबंध परिस्थितीमध्ये आपण शासन म्हणून कधीही पूर्ण 100% एखाद्याचं झालेलं नुकसान भरपाई देऊ शकत नसतो। त्याच्यामुळे शासन म्हणून आपण एकच गोष्ट करू शकतो की आपण त्यांना आधार देऊ शकतो। उदाहरणार्थ ज्या घरामध्ये त्या व्यक्ती गमावलेला आहे, या पूर परिस्थितीमध्ये व्यक्ती गमावलेला आहे ती व्यक्ती तर शासन परत आणू शकत नाही, कोणीच परत आणू शकत नाही। पण आपण एक गोष्ट त्या कुटुंबासाठी करू शकतो की आपण आधार त्यांना देऊ शकतो त्यांचं जीवन पूर्वपदावर येण्याच्या दृष्टिकोनातून। तसंच जे शेतकरी बांधव आहेत, एखाद्याचे कष्ट, एखाद्याची मेहनत, त्यांचे आलेले पीक हे किती आपण म्हटलं तरी कुठलंही शासन ही त्याची नुकसान भरपाई पूर्णपणाने देऊ शकत नसतं। पण त्यांना मानसिक आधार देणं, त्यांना पुन्हा एकदा त्या शेतीच्या व्यवसायाकडे वळवणं, त्यांना ती नुकसान भरपाई देऊन त्यांचं आयुष्य पूर्वपदावर आणणं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या शासनाच्या वतीने केल्या जात असतात। आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक काय सरकार म्हणून, राज्य म्हणून देता येईल तो प्रयत्न आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून होत आहे। त्याच्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये आणखीन केंद्राचीही जोड लागणार आहे। त्यावेळेला ती सुद्धा मदत येईल, त्यावेळेला ती सुद्धा पोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने शासनाचा राहणार आहे। त्याच्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांचं जे जीवन विस्कळीत झालेलं आहे, जे मानसिकरित्या ते खचलेले आहेत ते पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आत्ता जितकी मदत शक्य आहे ती करण्याचा प्रयत्न हा सरकारने केलेला आहे।